वेलकम बॅक. लक्षात चषक 2026 फायनल नाईट आणि फायनल मॅच. वनु स्पोर्ट्स हनुमान टेंबवले आणि त्यांच्या अगेन्स्ट RCC रायामध्ये आघाडीची जोडी आले कामरान आणि अप्पू. वाह, म्हणजे अप्पू उंगळे इज बॅक. पहिलाच बॉल हवेत केलाय, मिड विकेटला फिल्डर, नो मिस्टेक बाईक आदित्य भोईर आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. पहिल्या चेंडूवरती धक्का लागला या ठिकाणी RCC राया संघाला. कमरान कुंगळे बॅक टू द आउट. सुपर ओव्हर मध्ये जी मॅच आपण बघितली होती आणि काय बॅटिंग केली होती सेमी फायनल मध्ये. चोरोबा कोणच्या अगेन्स्ट विश्वास केणे आज ऑन फायर आहेत. नाही, कारण याचा अर्थ की त्यांच्या विभागातील RCC राया संघ सध्या निरीक्षणामध्ये आहे के आणि या प्रत्येकाला आपल्या विभागाचा आदर असणं गरजेचं आहे. 4 वेळेला RCC राया नाईट मध्ये फायनलला पोहोचले पण आतापर्यंत फायनल मारली नाही त्याने या सीझन मध्ये. सो ती खंते या मॅच मध्ये पाहूयात काय घडणार आहे. चला, मात्र ते आजच्या रात्रीमध्ये आज तो स्वप्न त्यांचं अपूर्ण आहे. तो स्वप्न मात्र साकारणार का की विक्ट्री पे विक्ट्री आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वनस्पत जर्मन टेंबुल सगळं आपण जर पाहिलं तर या सीझनमध्ये तब्बल 11 स्पर्धा मात्र आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत. परंतु मागील सामन्याचा हिरो अर्थात कामरान कुंगले मात्र इथे शून्यावरती बाद झाला आणि त्या नवीन फलंदाज अप्पूच्या सोबतीला माईस कुंगले आणि माईस सुद्धा मात्र या मॅच मध्ये उपस्थित नव्हता. दोघंही 8:30ला टेक ऑफ दिल्लीवरून, लँडिंग मुंबईला आणि जवळपास लगेच इकडे आलेत आता. म्हणजे पहा, आपल्या गावाची प्रतिष्ठा अगदी पणाला लागलेली आणि त्यामुळे पाहतो की हे दोन्ही प्रमुख बॅटर आता मात्र खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरले आहेत. चांगली सुरुवात गोलंदाज वेदांत पाटील आणि टेबलचा आपण जर विचार जर केला तर यापूर्वी आपण प्रतीक पाटीलला पाहिलं ओपनिंग बॉलिंगमध्ये. आता मात्र पुन्हा इथे मात्र बदल केला. वेदांत पाटीलवरती आता पुन्हा भरोसा दाखवलाय कॅप्टननं. कटर्स भरपूर चांगले टाकतोय. ओ जस्ट चेक केला शॉटला, फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते मोनिश कडून. विकेट. ओहो, करण सुद्धा आता मात्र आपल्या फ्लो मध्ये आलाय. परंतु या ठिकाणी माईस कुंगले सुद्धा मात्र शून्यावरती बाद झाला आणि शून्यावरती 2 धक्के या ठिकाणी. विश्वास राय टीमला जरूर सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत पण थोडे सध्या नाराज असतील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय इकडे 2 विकेट गेलेले आहेत फार लवकर आणि अर्थातच खाते उघडलं नाही इकडे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी कामरान सुद्धा मात्र शून्यावरती बाद झाला. माईस सुद्धा शून्यावरती बाद झाला आणि मात्र अप्पूच्या सोबतीला नवीन फलंदाज कबिश येत असताना मात्र या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती लाजबाब सुरुवात वेदांत पाटील जे आपण सध्या पाहतोय. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये या फलक्या होती. एकही धाव आतापर्यंत फायनलच्या लढतीमध्ये या ठिकाणी जुळली नाहीये. आणि प्रेक्षक वर्ग अजूनही पाहिलं तर भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग अगदी आपल्याला मैदानाच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र भरपूर चाहते मात्र सध्या आपल्या सोबत जोडले. पुन्हा फटके हवेत आणि पुन्हा मात्र या ठिकाणी जेलबाच्या सुरुवात विकेटचं पतन जो येतोय तो मात्र दाखवच्या दिशेने जातोय. फक्त हजेरी लावण्याचं कार्य सध्या सर्व बॅटर करतायत. एका मागोमाग 3 विकेट वेदांतने काढलेले आहेत. का तर उघडलं नाही. आता हॅट्रिक चंबरट्यावरती आहे. ऍक्शन रिप्ले पा. वेदांत जो अँगल क्रिएट करतोय आणि बाहेरच्या बाजूने काढत असताना बॉल इकडे बॅटवरती मिडल झाला नाही. टॉप एजने कव्हरला पुन्हा मोनिश. विकेट आली आहे. ताबेशी निजाम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अप्पूला स्ट्राईक भेटली नाही, ऑफ स्ट्राईक आहेत आणि या मॅच मध्ये जे स्ट्रायकिंग एंडला आतापर्यंत होते त्यांना पॅव्हलियन मध्ये पाठवलं वेदांत पाटीलने. वेदांत पाटील इज ऑन हॅट्रिक आणि आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 3 तर सफलता त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या. एक महत्त्वाची सूचना मी तुझ्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये जी आपण मालिकावीरासाठी जी बाईक देणार आहोत त्या बाईकसाठी ज्या पॉईंट्स आहेत ते मात्र सेमीफायनलच्या लढतीपर्यंत आपण काउंट करणार आहोत. त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि त्यानंतर जे आपण बाईक वितरित करतोय बक्षीस म्हणून पर बाईकच्या पाठीमागे तुम्हाला 15,000 रुपये रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला मात्र जमा करावं लागतील. याचे सर्व विनर संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक बॉल इथे मात्र फेस करतोय निजाम. परंतु आतापर्यंत एकही
चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर बॅटच्या संपर्कात परफेक्टली आला नाहीये आणि एकी धाव आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहत नाहीये. काय गोलंदाजी वेदांत पाटीलची. मेडन ओव्हर लोडिंग आहे, पाहूयात आपण काय घडतंय शेवटच्या बॉल वरती. शेवटचा बॉल, हो हो, दांडी गोल, अजून एक विकेटचा पतन आणि निजामही मात्र इथे शून्यावरती बाद झालाय. फायनलची लढत आणि मेनन ओव्हर आणि तब्बल 4 विकेट्स. कमांड डीजे. देवरंगवाला महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाताया. आमच्या लक्षात किंगाई रे देवरंगीवर निवाला. आमच्या लक्षात किंगाई रे देवरंगीवर निवाला. महाराष्ट्र किंग लक्ष्याच्या नावाने ही स्पर्धा आपण मागच्या 5 रणजींमध्ये एन्जॉय केली. नामवंत बैलगाडा मालक शामशेठ दळवी यांच्या वतीने आणि जय जोटिंग जय हिंद देवरुंग या संघाच्या द्वारे.